श्री स्वामी समर्थ। हरतालिका व्रत सौभाग्य प्राप्तीसाठी, ऐश्वर्य, सुख, समृद्धी यासाठी हरतालिका व्रत केले जाते। जन्मोजन्मी अखंड सौभाग्य असावे ही मागणी या व्रतात केली जाते। कुटुंबातील प्रत्येकांचा या व्रतावर विश्वास असून महिला आवर्जून हे व्रत करतात। या व्रतामुळे सौभाग्याला मंगलमय मानणाऱ्या स्त्रिया मनोभावे श्रद्धेने विधिवत उमामहेश्वरांचे पूजन करून निरोगी शरीर आणि दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्यासाठी पूजा करतात। हरतालिका व्रत हे सौभाग्य प्राप्ती तसेच वृद्धी आणि ऐश्वर्य सुखसमृद्धी हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या मंगल दिवशी केले जाते। आपस्तब्ध ऋषीच्या सांगण्यानुसार तृतीय चतुर्थी सम्मिलित दिवशी हे व्रताचरण केल्यास स्त्रियांना वैधव्य येत नाही आणि मुलं नातवंडांनाही वंशवृद्धी होते अशी मान्यता आहे। या व्रतामध्ये शंभू महादेवाला श्रेष्ठ दर्जा देण्यात आलेला असून पार्वतीने सुखप्राप्ती हेतू हे व्रत केले होते। या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान केले जातात। घर स्वच्छ करून घरातील देवघरातील देवाची पूजा केली जाते। हे व्रत सुवासिनी किंवा कुमारी तसेच विधवा महिलाही करू शकतात। महादेवाची पूजा आराधना म्हणून करतात। तसेच पुढील जन्मी उत्तम सौभाग्य लाभून पती सौख्य मिळावे तसेच हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला करायचं असते। वटसावित्री मंगळागौरी याप्रमाणे हरतालिका ही पूजा सामुदायिक पद्धतीने करता येते। हरतालिका तृतीय मुहूर्त भाद्रपद शुक्ल पक्षाची तृतीय तिथी ही गुरुवारी 5 सप्टेंबरला दुपारी 12:22 सुरू होईल तर 6 सप्टेंबर दुपारी 3:01 संपेल। उदय तिथीनुसार हे व्रत 6 सप्टेंबरला केले जाईल। हरतालिका तृतीयाच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी 6:02 पासून ते 8:32 पर्यंत असेल। 2 तास 31 मिनिटं हा सर्वोत्तम वेळ असेल। तसेच प्रदोषकाळी पूजेचा वेळ संध्याकाळी पूजेसाठी सर्वोत्तम वेळ 5:26 पासून ते 6:36 पर्यंत असेल। या दिवशी बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की केस धुवायचे की नाही, तर नक्कीच या दिवशी केस धुवून स्वच्छ आंघोळ करून नवीन कपडे घालावे। जी कपडे किंवा जी साडी मासिक पाळीमध्ये घातलेली नसेल ती साडी या दिवशी घालावी। पूजेची जागा स्वच्छ असावी। तसेच या दिवशी जुना ब्रश वापरू नये, एकतर नवीन ब्रश वापरावा किंवा मग तुम्ही बोटाने सुद्धा दात घासू शकता, कारण हे व्रत तेवढे पवित्र पद्धतीने केले जाते। यामध्ये आपल्याकडून चुका होता कामा नये। या दिवशी बऱ्याच महिला निर्जला उपवास करतात, परंतु जर शक्य असेल तर फक्त पाण्यावर उपवास करावा, नाहीतर चहा, दूध किंवा फळांचे ज्यूस घेऊन शक्यता अगदीच तुम्हाला जर कोणत्या मेडिसिन वगैरे चालू असतील तर तुम्ही त्या खाऊ शकता। पूजा करताना 2 मूर्त्या घ्याव्यात, म्हणजेच एक माता पार्वती आणि दुसरी तिची सखी। पूजा मांडताना पूजेची जागा स्वच्छ करून घ्यावी। पूजेचे साहित्य तांब्याचे किंवा चांदीचे असावे। डाव्या बाजूला पूजेचा तांब्या ठेवावा। पूजा करताना सर्व साहित्य जवळच आणून ठेवावे, म्हणजेच मध्येच तुम्हाला उठावं लागणार नाही। आता हरतालिका व्रत करताना पाने आणि फुले लागतात, याची सोय आधीपासूनच करण्यास सुरुवात करावी, म्हणजेच धावपळ तुमची होणार नाही। प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर विसर्जनापूर्वी उत्तर पूजा होईपर्यंत मूर्ती हलवू नये। मूर्ती मातीच्या असल्यामुळे पूजेचे उपचार हळूवारपणे करावे। मूर्तीवर फुले उडवू नये, हलकेच फुले वाहावे। देवीवर पाणी फुलाने शिंपडावे। यानंतर हरतालिकेच्या मूर्तीचे आणि शिवलिंगाचे देखील पूजन केले जाते। तसेच हरतालिका कथेचे पठण केले जाते। गौरी मे प्रियता नित्य अघनाशाय मंगला सौभाग्यस्तुत ललिता भवानी सर्वसिद्धये या मंत्राचा जप केला जातो। देवाला अनामतीने गंध लावावे। कुंकू अक्षदा उजव्या हाताने अनामिका मधले बोट व अंगठा यांच्या चिमटीने वहाव्यात। विड्याचे पाने देठ देवाकडे करून देवीसमोर ठेवावेत व सुपारी ठेवावी। शेंडी देवीकडे करून नारळ ठेवावं। देवीच्या उजव्या हाताला घंटा, डाव्या बाजूला समई आणि तुपाचा निरंजन उजव्या बाजूला ठेवावं। उदबत्ती निरंजन जवळ पेटवावे। देवीच्या मूर्तीवर प्रकाश पडेल अशा पद्धतीने उदबत्ती निरंजन कापूर आरती ओवाळावी। डाव्या हाताने घंटानाद करावा। हरतालिका व्रत कथा वाचावी। या कथेचा लाभ इतरांनाही लाभ मिळू द्या। आरती करावी। यानंतर देवीला महानैवेद्य दाखवावा। पूजा करणाऱ्या महिलांनी संपूर्ण दिवस उपवास करावा। शक्य असल्यास पाणीसुद्धा पिऊ नये। रात्री जागरण करावे।
पूजेनंतर माता पार्वतीच्या नावाने एका सुहासिनींचे खणा नारळाने ओटी भरावी। दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा होईपर्यंत समय पेटलेली असावी। उत्तर पूजेनंतर हरतालिकेच्या मूर्ती देवीवर वाहिलेले फुलं, बेलपत्र समुद्र, नदी, तळे किंवा वाहत्या पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यात विसर्जन करावेत। दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करून व्रताचे पारणे करावे। हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकारक, सौभाग्य रक्षण आणि सौभाग्यवर्धन करणारे आहे। यश, आनंदी, कीर्ती, सुख, ऐश्वर्य, वैभव प्राप्त करून देणारे हे व्रत एक महान सौभाग्य व्रत आहे। प्राचीन काळापासून महिला हे व्रत करतात। पतीचे प्रेम कायम राहावे, पतीला चांगले आरोग्य मिळावे, याचे आयुष्य वाढावे म्हणून पतिव्रता स्त्रिया हे व्रत मोठे निष्ठेने आणि भक्तिभावाने करतात। त्यामुळे स्त्रियांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते। तिच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात। भगवान महादेव तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात आणि तिला संतती, संपत्ती, सर्व काही सुखाची प्राप्ती होते। श्री स्वामी समर्थ। आशा करते ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल। आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा, शेअर करा व श्री स्वामी समर्थ टाईप करा।